खोपोलीपासून 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महडच्या गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. महडचा गणपती वरदविनायक अष्टविनायकापैकी एक आहे. वीकेंडला आम्ही इथे दर्शनासाठी आलो, तरीसुद्धा इथे भरपूर गर्दी आहे आणि दर्शनासाठी मोठी रांगसुद्धा आहे. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी आतमध्ये शूट करू शकले नाही, पण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. श्री अष्टविनायक दर्शनाचा मॅप इथे त्यांनी दाखवलेला आहे. त्याचबरोबर मेन मंदिराच्या अगदी एक्झॅक्ट बॅक साईडला श्री दत्त मंदिर, श्री शनी, श्री राहू आणि केतू असं दर्शन तुम्हाला ह्या मंदिरामध्ये करायला मिळेल. या मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला एक तलाव आहे. तिथेच श्री वरदविनायकाची मूर्ती सापडली असं म्हटलं जातं. हा बाप्पा स्वयंभू बाप्पा असून त्याचबरोबर इच्छापूर्ती करणारा बाप्पा म्हणून सुद्धा ओळखला जातो. या मंदिराच्या बाजूलाच 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंगची सोय त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर इथे भक्त निवास असून भोजनालयाची सोयसुद्धा त्यांनी केलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये जरी मी व्हिडिओ शूट करू शकले नसले, तरीही मी बाहेरूनच झूम करून तुम्हाला बाप्पाचं दर्शन करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. या मंदिराच्या आतमध्ये शिव मंदिर आणि विष्णू मंदिर सुद्धा आहे. मी इथे 10 वर्ष आधी आले होते तेव्हा कौलारू सभामंडप होता. छान असं कौलारू मंदिर होतं. आता इथे बरेच चेंजेस करण्यात आलेले आहेत. या मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर आम्ही एक सुंदर मंदिर बघितलं, ते म्हणजे पंचायतन मंदिर. ते मंदिर तुम्हाला जमेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर असं मंदिर आहे ते. त्याचबरोबर या मंदिराच्या आजूबाजूला पानं, फळं, फुलं, लहान मुलांच्या खेळण्या, त्याचबरोबर ज्वेलरी, पुस्तक अशा अनेक गोष्टींची दुकानं तुम्हाला इथे बघायला मिळतील. ज्वेलरीच्या किमतीसुद्धा रिझनेबल वाटल्या. त्याचबरोबर मंदिराच्या बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनेलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील.